सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरे यांनी ज्या भावनेतून आपल्या भावना व्यक्त केल्या त्या भावनाशी मी सहमत आहे. परंतु हा बिबट हा प्राणी शेड्यूल 1 मधून 2 मध्ये आणण्याचा प्रकार नाही आहे. केवळ सेक्शन 12 ज्यामध्ये विशिष्ट उद्दिष्टाकरता परवानगी करता केंद्र शासनाकडे वारंवार जावं लागते ते अधिकार आपल्या राज्य सरकारकडे आपण घेणार आहोत. आता इथून जरी ते मंजूर झालं तरी वरच्या सभागृहात जाणार आहे. त्याच्यानंतर सन्माननीय राज्यपाल महोदय, माननीय राष्ट्रपती महोदय या सर्वांच्या संमतीनंतर त्या ठिकाणी या गोष्टीवर एकूण स्वरूप येणार आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की एका दिवसात होणारं नाही आहे. हे वरच्या सभागृहात गेल्यानंतर माननीय राज्यपालाच्या संमतीनं पूर्ण, आणि जर का उद्याला या ठिकाणी चुकीचा निर्णय झाला तर आपल्या संसदेला हा कायदा रद्द करण्याचा अधिकार पण आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी आपल्या माहितीकरता सांगतो अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना ही बिबट्यांची संख्या एवढी झालेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बिबट सफारी तयार करायची. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि खानदेश आणि विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक व्याघ्र सफारी करायची. फार मोठ्या प्रमाणामध्ये वनक्षेत्र व्यापून त्याला बाहेरून कुंपण घालून त्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी तिथे राहतील आणि ज्याचा कोर एरियामध्ये राहिल्यानंतर बाहेरच्या परिसरामध्ये हे बिबटे या ठिकाणी येणार नाहीत अशा उद्दिष्टाने हे बिल इथं आणलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्यामार्फत सभागृहाला विनंती आहे की आता हे पाठवल्यानंतर सुद्धा हे अंतिम स्वरूप याला साधारण 3-4 महिने लागतील. परंतु त्या ठिकाणी हे अशा प्रकारचे बिबट सफारी करण्याकरता सुद्धा या माध्यमातून हा मार्ग निघणार आहे. एरवी जर आपण त्या ठिकाणी जर अशा प्रकारची भूमिका नाही घेतली तर आता काल परवा मुंबई मालाडमध्ये बिबट्या आला होता, पालघरमध्ये बिबट्या आला होता, उरामध्ये बिबट्या आला होता. म्हणजे आता बिबट्यांचा संचार हा सर्वकडे सुरू झालेला आहे. आणि म्हणून याला पकडणे, त्याला औषधोपचार करणं, त्याला ट्रीटमेंट करणं किंवा स्थलांतरित करणं एवढ्याच करता हा तुम्ही जर शंका उपस्थित शेड्यूल 1 मधून 2 मध्ये असा प्रकार नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांनी जी बाब नमूद केलेली आहे की शेड्यूल 1 मधून 2 मध्ये आणणार नाही, कुठल्याही घटकाला शिकार करण्याचा परवाना दिला जाणार नाही. आणि आपण दुसरं काय म्हटलं, मारवाचा परवानगी नाहीच मिळणार. आणि जेणेकरून त्यांच्या मानवाची सुरक्षितता आणि प्राण्यांची सुरक्षितता दोघांच्या उद्दिष्टाने हे बिल या ठिकाणी आणलेलं आहे. ठीक आहे, चला. त्यावेळेला आपण बिबट सफारी करू त्यावेळेला त्याच्याकडे आणखी सूचना देण्याकरता एखादी कमिटी नेमू आपण.